तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज विषय काय माहिती आहे का, की लाडक्या बहिणींचा जो हप्ता आहे तो नोव्हेंबर महिन्याचा आलेला नाही आणि डिसेंबर महिन्यात आज 20-25 तारीख आली, हा महिना संपत आला, पण तरीसुद्धा लाडक्या बहिणींचा जो आहे तो हप्ता आलेला नाही. ती हप्ता का आला नाही आणि कधी येणार आहे हे जे आहे तो मी सविस्तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कारण काय काय लोकांनी व्हिडिओ केले ते की हप्ता आला वगैरे किंवा 3,000 वन टाईम येणार, 4,000 वन टाईम येणार. तर ही हप्ता का आला नाही आणि कधी येणार हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण माहिती सांगणार आहे मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुमच्या लक्षात येईल की लाडक्या बहिणींचा आणि ह्याचा काय विषय झालेला आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं जी आपल्याला KYC करायला सांगितली होती सरकारने लाडक्या बहिणींना, ती KYC मध्ये जे जे फॉर्म म्हणजे रिजेक्टेड आहेत का, ते रिजेक्ट करण्याची प्रोसेस आहे ती चालू आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे थोडक्यात स्थानिक स्वराज्य संस्थेची इलेक्शन चालू होती. त्याच्या पाहिजे आहे ते काय केलं तर गव्हर्नमेंटने, की कुठलेही इलेक्शन चालू असताना सरकार कुठलंही मानधन किंवा असं एक अनुदान मतदारांना म्हणजे थोडक्यात लोकांना देऊ शकत नाही. तर ही जी अडथळा असल्यामुळे तुम्हाला लाडक्या बहिणींचा जो हप्ता आहे तो आलेला नाही सगळ्यात महत्त्वाचं. कारण जर असं केलं तर विरोधी पक्ष ह्याच्यावरती अपक्ष म्हणजे थोडक्यात आक्षेप घेणार की तुम्ही मतदान वळण्यासाठी जे आहे ते लाडक्या बहिणींना वन टाईम पैसे देताय वगैरे, असं म्हणजे जे आहे ते त्याच्या थ्रू म्हणजे विधान भवनात गोंधळ होणार आणि ते तुमचं जे आहे ते लाडक्या बहिणीचे पैसे पास होऊन देणार नाही ती. तर असं जे आहे ते हे धोरण आहे. तर ज्या वेळेस आता 21 तारखेला जे आहे तो आचारसंहिता संपणार आहे आणि पुढच्या वेळेस म्हणजे थोडक्यात तुम्हाला जे आहे ते नोव्हेंबर आणि डिसेंबर ह्या दोन्ही महिन्याचे पैसे वन टाईम जानेवारी 20च्या आसपास येणार आहेत. म्हणजे आणखीन बी 20 दिवस तुम्हाला पैसे येणार नाहीत. कोणी किती जरी तुम्हाला सांगितलं की हप्ता सुटला, आनंदाची बातमी वगैरे, काही नाही, ही फेक न्यूज आहे, ते पसरवते ती. का तर गव्हर्नमेंटला ते पैसे देता येत नाहीत. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे. आणि लाडक्या बहिणींचं जे आहे ते पैसे तुम्हाला त्यावेळेसच भेटणार आहेत.